प्रभू, पार्वती मातेला शिवालयात जाऊन बराच अवधी लोटला, अजून कशा आल्या नाही माता? आम्ही मातेच्या आज्ञेशिवाय शिवालयात प्रवेशही करू शकत नाही. श्रद्धा आणि औत्सुक्यच नेहमी शुभवार्ता घेऊन येत असतात, परंतु त्यासाठी गरज असते ती प्रतीक्षेची. हे गणनायका, मी पराशर पुत्र व्यास अतिशय भक्तिभावाने आपणास आवाहन करीत आहे. हे गणाधीशा, महागणपती, तूच अग्नी, तूच जल, तूच पृथ्वी, तूच वायू, तूच आकाश, तूच अखिल ब्रह्मांड. हे विश्व तुझ्यापासूनच जन्माला आले आहे आणि तुझ्यातच सामावले आहे. हे वक्रतुंडा, अतिशय भक्तिभावाने आपणास वंदन करीत आहोत. माझ्या एका इच्छापूर्तीसाठी मी आपणास आवाहन केले आहे. त्रिकाल ज्ञानाचे जे वरदान आपण मला दिले आहे, त्याद्वारे मला असे ज्ञान झाले आहे की भविष्यात कलियुगात धर्मावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. देवदेवतांकडे केवळ अपेक्षापूर्तीच्या दृष्टीने पाहिले जाईल आणि स्वार्थामुळे हा दृष्टिकोन अधिकाधिक गढूळ होत जाईल. माणसा माणसातील द्वेष, असूया विकोपाला जाईल. आणि हे प्रभो, एक दिवस आपणच निर्माण केलेली ही सुंदर सृष्टी तिच्या सहनशक्तीच्या परिसीमेपर्यंत जाऊन पोहोचे आणि त्या क्षणी आम्हा अज्ञ बालकांना सत्याचा, ज्ञानाचा, धर्माचा मार्ग दिसावा. त्या मार्गावरून चालण्याची आम्हा सद्बुद्धी लाभावी. अधर्माचा विनाश होऊन धर्माचे राज्य प्रस्थापित व्हावे, यासाठी केवळ आणि केवळ आपले चरित्र आम्हास प्रेरणादायी ठरेल. आणि म्हणून हे सुखकर्ता, विघ्नहर्ता, महागणपती, आपण आपले अलौकिक चरित्र लिहिण्याची म्या पामराला अनुमती आणि बुद्धी द्यावी. हे व्यास, जिथे सत्य आहे, धर्म आहे, तिथेच मी आहे. तुझी इच्छा पूर्ण हो. तुझ्या वाटेत येणारी प्रत्येक विघ्न मी दूर करेन. या मंगल कार्यासाठी माझे तुला शुभ आशीर्वाद आहे. तथास्तु. भगवान शंकर आणि देवी पार्वतीचं नातं म्हणजे शिव आणि शक्तीच्या समागमातून एकरूप झालेलं शिवशक्तीचं नातं. त्यातूनच निर्माण झाली ही सुंदर सृष्टी.
पण ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकर आणि देवी पार्वतीलाही अनेक वेळा वेगळं व्हावं लागलं. भगवान शंकर वर्षानुवर्ष ध्यान धारणेसाठी एकांतवासात निघून जात आणि देवी पार्वती त्यांच्या विरहाने व्याकुळ होऊन त्यांच्या वाटेकडे डोळे लावून राही. अशाच एका उद्विग्न क्षणी हे काय नंदी, आजही ताट भरलेलंच. पार्वती माता आजही नाही जेवल्या. माता अजून किती दिवस जेवणार नाहीत? कित्येक दिवस उलटून गेले. मातेच्या पोटात अन्नाचा कणही नाहीये. मातेने तर अजून पाण्यालाही स्पर्श केला नाही. जोपर्यंत माता जेवणार नाही तोपर्यंत मी देखील जेवणार नाही. आम्हीही जेवणार नाही. स्वामीही कैलासावर नाहीयेत. त्यांच्या अनुपस्थितीत मातेचं दायित्व त्यांनी आपल्यावर सोपवलंय. आपल्यालाच काहीतरी करावं लागणार. माता अशा उपाशी राहून नाही चालणार. म्हणजे आजही जेवली नाहीये ना पार्वती? मातेची अवस्था तुमच्यापासून लपलेली नाहीये देवी. मला आज बोलावंच लागेल तिच्याशी. मला तुमच्याशी तेच बोलायचे होते. तुम्ही तर मातेच्या बालपणीच्या सख्या आहात. तुम्हीच काहीतरी करा. मातेला समजावा. कित्येक दिवस झाले मातेनं अन्न ग्रहण केलं नाही. अजून किती काळ अशी अन्न पाणी वाचून राहणार आहेस तू? जेवून घे पार्वती. शरीर धर्म म्हणून तरी जेवून घे. मी नंदीला सांगितलं होतं, मला भूक नाहीये. मनातली तळमळ जेवण न करता शांत होणार नाहीये. चल जेवून घे. ज्या स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय मी पाण्याच्या थेंबालाही स्पर्श केला नाही, त्यांच्याशिवाय अजून किती काळ एकटी राहणार आहे मी जया विजया? आज जवळजवळ एक तप होत आलं. स्वामींचा सहवास नाही. पार्वती, नाही, तक्रार नाहीये माझी, खरंच तक्रार नाहीये. पण कसं असतं ना,
मनात कुठेतरी सल ही असतेच. एकाकीपणाचं दुःख नेहमी स्त्रीच्याच पदरी काय येतं? विवाह होताना ज्या घरात लहानाचे मोठे होतो, ज्यांना सुख दुःख सांगतो, त्या माता पितांना सोडून बाहेर पडावं लागतं ते स्त्रीलाच. एका अनोळखी विश्वात संपूर्ण विश्वासाने संसाराचा आरंभ करते ती स्त्री. पुढे कर्तव्य निमित्ताने पतीचा विरह स्त्रीच्याच वाट्याला येतो. कुणीही अस्वीकार करू शकत नाही अशा आई आणि मुलाच्या नात्याला स्त्रीच जन्म देते. हळूहळू मुलांनाही कर्तृत्वाची ओढ लागते आणि ती देखील आईला सोडून निघून जातात. म्हणजे आजन्म एकटेपणा घेऊन जगते ती फक्त स्त्री. का असं विजया? का असं जया? आहे उत्तर तुमच्याकडे? पार्वती नाही आहे ना? माझ्याकडेही नाही. 12 वर्ष लोटली, स्वामींना अजून माझी दया येत नाही. अजून किती काळ दूर राहणार आहेत ते माझ्यापासून? अजून किती काळ सहन करायचा मी हा एकांत? आम्ही तुझं दुःख समजू शकतो पार्वती. पत्नी म्हणून, माता म्हणून तुझ्या वेदना कळतात आम्हाला. पण त्याबरोबर तू ह्या कैलासाची स्वामिनी आहेस हे नको विसरूस. प्रभू जाताना तुझं दायित्व जसं गणांवर सोडून गेले होते, तसं त्यांचं उत्तरदायित्वही ते तुझ्यावर सोडून गेले होते. त्यांची माताच जर अशी उपाशी पोटी राहिली तर ते कसे जेवतील पार्वती? तू स्वयं अन्नपूर्णा आहेस. या कैलासाची, कैलासावरच्या प्रत्येक प्राण्याची, प्रत्येक जीवाची, प्रत्येक गणाच्या पालनपोषणाची जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यांचा विचार कर. सृष्टीतल्या प्रत्येक जीवाचं दुःख जाणून घेतलं स्वामी. थोडी माझी वेदनाही समजून घ्या. अजून किती काळ परीक्षा पाहणार आहात माझी? किती परीक्षा पाहणार आहात? किती परीक्षा पाहणार आहात? अजून किती काळ परीक्षा पाहणार आहात माझी? किती परीक्षा पाहणार आहात? किती परीक्षा पाहणार आहात? किती परीक्षा पाहणार आहात? किती परीक्षा पाहणार आहात? नारायण नारायण. प्रभू, तुमच्या श्रीमुखावरील सुहास्य पाहून मला असे वाटते की तुम्ही तेच पाहतात का जे मी पाहतोय? नियतीने योजिलेले ते शुभ कार्य आता जवळ आले आहे. आता त्या कार्यास विलंब होऊन चालणार नाही स्वामी. परंतु तिथे त्या मंगल कार्याचे काहीच संकेत दिसत नाहीये. देवी पार्वती तर उपाशीपोटी रुष्ट होऊन बसले आहेत. देवी, प्रत्येक कार्याचा एक कर्ता असतो आणि एक करविता. फक्त त्यासाठी कुणाला तरी निमित्त मात्र व्हावे लागते. आणि पार्वती देवींच्या मनाची स्थिती ही केवळ प्रसूतीपूर्व होणाऱ्या वेदनेसारखी आहे. नारायण नारायण. वा प्रभू, अहो दुःखालाही रेशमी किनार देऊन भरजरी वस्त्राचे स्वरूप दिलेत. मुनिवर, मी निमित्त मात्र होण्याचाही उल्लेख केला.
त्याबद्दल काय विचार आहे तुमचा? विचार तर उत्तम आहे प्रभू, परंतु निमित्त मात्र होण्याची पात्रता माझी नाही. ती योग्यता ते सामर्थ्य आपल्यात आहे प्रभू. देवी पार्वतीचे बंधू होण्याचा तुमचा अधिकार आता सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा आपणच आरंभ करावा प्रभू. तुम्ही पुढाकार घ्यावा आणि जगत कल्याणाच्या कार्याचा आरंभ करावा. आणि या पामराला आज्ञा द्यावी. नारायण. अजून नका अंत बघू स्वामी. प्रतीक्षेपेक्षा मोठी कुठलीच परीक्षा नसते. आता प्रतीक्षा संपली आहे देवी. आता प्रतीक्षा संपली आहे देवी. होय देवी, आता प्रतीक्षा संपली आहे. उलट आता शुभ प्रसंगाची वेळ येऊन ठेपली आहे. शुभ प्रसंग? स्वामींच्या आगमनाची वार्ता घेऊन आला आहात का नारायण? नाही देवी. नाही? मग कार्तिकेय? ते तर दक्षिण मोहिमेवर गेले आहेत. त्यांच्या आगमनाचेही काही संकेत नाही. मग कसले शुभ संकेत नारायण? एका पत्नीसाठी तिच्या पतीचा सहवास, एका आईसाठी तिच्या मुलांचं प्रेम, त्यांचं सान्निध्य, हेच शुभ आणि मंगल असतं. त्यांच्याशिवाय कसले शुभ संकेत? तुम्हाला पुत्र प्राप्ती होणार आहे देवी, हे शुभ संकेत. मला पुत्र प्राप्ती? होय देवी, तुम्हाला अजून एका पुत्राच्या मातृत्व सुखाचा लाभ होणार आहे. हा पुत्र केवळ तुमच्या तेजाने निर्माण होईल. अज्ञान दूर सारून ज्ञानाची दिव्य ज्योत हा समस्त सृष्टीत तेवत ठेवेल. अमंगलाचे मंगल करेल. सर्व विघ्न, सर्व व्याधी हरणारा, विघ्नहर्ता, सुख करता असा पुत्र लाभणार आहे देवी तुम्हाला. हे कसं शक्य आहे नारायणी? का शक्य नाहीये देवी पार्वती? तुम्ही तर स्वतः तेजोनिधी आहात. अखिल जगत स्वामिनी आहात. तुम्हाला तुमच्या तेजाने हा पुत्र निर्माण करायचा आहे. हा पुत्र जगत कल्याणाचं कार्य तर करेलच, परंतु आई मुलाच्या नात्याचे एक अलौकिक महत्व प्रस्थापित करेल. उगीच आशा दाखवू नका नारायण. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पुन्हा माझ्या नशिबी मातृत्व सुख असेलही कदाचित, पण संतान सानिध्य नाहीये. इतिहासाने सिद्ध केलंय ते. कार्तिकेयाची माता मी असेन, पण त्याचं संगोपन कृतिकांनी केलं, मी नाही. अशोक सुंदरीच्या बाबतीतही थोड्याफार फरकाने अवस्था तीच. म्हणजे आता ह्या वेळेसही माझ्या पदरी विरह हा येणारच. हा पुत्र देखील जगत कल्याणाच्या निमित्ताने माझ्यापासून लांबच जाणार. मातेच्या ममतेमध्ये इतिहास बदलण्याची शक्ती असते देवी पार्वती. पुत्र जन्माच्या वेळी मातेची इच्छा, आकांक्षा, तिचे विचार हे त्या पुत्राचे प्राथमिक संस्कार बनतात. त्याच्या अभिव्यक्तीचा एक भाग बनतात. हा पुत्र सदैव माझ्या जवळ राहील
अशी कामना करून तुम्ही त्याला जन्म द्या. मग बघा, हे कार्य तुम्हालाच करायचं आहे देवी. हा तुमच्या एकांताचाही उपाय असेल आणि सृष्टीच्या दुःखावरही तरुणोपाय. बालक जन्माला आलं की सर्व कसं मंगलमय होऊन जाईल. तुमच्या मातृत्वाला जी कोड कौतुकाची भूक लागली आहे तीही पूर्ण होईल. त्या बालकाला मोठं करण्यात, त्याच्यासोबत खेळण्यात तुम्ही रमून जाल. जी नाती भविष्यात तुटण्याची अंधुकशी जरी संभावना असेल, अशा नात्यांमध्ये आता मला गुंतायचंच नाहीये. ते शक्य नाही. अनुमती असावी. आता प्रतीक्षा संपली आहे. तुम्हाला पुत्र प्राप्ती होणार आहे देवी. हे शुभ संकेत. तुम्ही तर स्वतः तेजोनिधी आहात, अखिल जगत स्वामिनी आहात. तुम्हाला तुमच्या तेजाने हा पुत्र निर्माण करायचा आहे. हा तुमच्या एकांताचाही उपाय असेल आणि सृष्टीच्या दुःखावरही तरुणोपाय. पुत्र जन्माच्या वेळी मातेची इच्छा, आकांक्षा, तिचे विचार हे त्या पुत्राचे प्राथमिक संस्कार बनतात, त्याच्या अभिव्यक्तीचा एक भाग बनतात. हा पुत्र सदैव माझ्या जवळ राहील अशी कामना करून तुम्ही त्याला जन्म द्या. मग बघा, बालक जन्माला आलं की सर्व कसं मंगलमय होऊन जाईल. माते, मी आत्मसिद्धी प्राप्त करण्यासाठी जाणार आहे. आम्हाला जगत कल्याणाच्या कार्यासाठी जावंच लागणार आहे. त्याशिवाय एक महत्वाचे कार्यही तुमच्या हातून साकार होणार आहे. योग्य वेळ आली की ते कार्य तुमच्या हातून निश्चितच पार पडेल. तुम्हाला पुत्र प्राप्ती होणार आहे देवी. हा पुत्र जगत कल्याणाचं कार्य तर करेलच, परंतु आई मुलाच्या नात्याचे एक अलौकिक महत्व प्रस्थापित करेल. आई, ए आई, मला यायचंय तुझ्या जवळ. मी येऊ ना?
श्री विष्णूंनी त्यांचे कार्य अत्यंत उत्तमरित्या पूर्ण केले आहे. पुत्र रूपाने सृष्टीला विघ्नहर्ता मिळवून देणार आहे देवी पार्वती. हीच ती शुभ घटिका जिथून माता पुत्राच्या अलौकिक प्रेमाचा एक नवा अध्याय सुरू होईल, जो युगायुगांपासून एक नवा आदर्श असेल. माता पुत्राच्या नात्याचा, त्यांच्यातील अतूट ममतेचा. देवी, आपल्याला या शुभ प्रसंगाचे साक्षीदार बनण्यासाठी कैलासावर जावं लागेल. अवश्य ब्रह्मेश. पार्वती देवींच्या आनंदात सहभागी होण्यापेक्षा अधिक आनंद तो काय असू शकतो? पार्वती, तू अजूनही तोच विचार करतेस का? श्री विष्णूंनी केवळ तुझ्या एकांतावरचा उपाय सुचवला आहे. त्याचा स्वीकार करावा अथवा तो नाकारावा हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे. परंतु तू तो निर्णय स्वीकारावास असं आम्हाला वाटतं. हे बघ, मागे घडलेल्या घटनांमुळे उगीच समोर उभे असलेले सुख नाकारू नकोस. अगं, हा पुत्र तुझ्या आयुष्यात नव चैतन्य, नवी प्रेरणा घेऊन येईल. शिवाय स्वतः श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी तुझ्याकडे हा प्रस्ताव घेऊन आलेत. मग त्यामागे काही प्रयोजन असेलच ना? हो, नक्कीच. जया विजया, तुम्ही काही वेळ एकटं सोडाल का मला? अगं पण बस, विषय संपला. तुझ्या स्नानाची सगळी तयारी झाली आहे एवढंच सांगायला आलो होतो आम्ही. पार्वतीला श्री विष्णूंचं म्हणणं पटलेलं नाहीये. हो, मलाही तसंच वाटतंय. परंतु जर श्री विष्णूंचं म्हणणं खरं ठरलं तर पार्वतीला तिच्या एकांतावरचा उपाय हा मिळेलच. आणि त्या बालकाच्या रूपाने कैलासावर कायम स्वरूपी आनंदही भरून राहील.
माते, मी आत्मसिद्धी प्राप्त करण्यासाठी जाणार आहे. तुझ्या रूपाने आणि पिताश्रींच्या रूपाने मला सर्वश्रेष्ठ माता पिता तर मिळाले आहेतच, परंतु मला स्वतःला सिद्ध करायचे आहे. मला आज्ञा दे माते. माझी कन्या अशोक सुंदरी मला दूर सोडून निघून गेली. माझ्या मनातलं विरहाचं दुःख जाणून न घेताच आणि माझ्या पुत्राने कार्तिकेयानेही काही वेगळं केलं नाही. परंतु कार्तिकेय जाणं गरजेचं आहे माते. देव सैन्याला माझी गरज आहे आणि या मोहिमेनंतर मी पुन्हा कैलासावर परतेन, नक्की परतेन. पण माते, तोवर आज्ञा दे आणि आशीर्वादही यशस्वी होण्याचा. यशस्वी भव पुत्र. पार्वती, आम्हाला जगत कल्याणाच्या कार्यासाठी जावंच लागणार आहे. आमच्या अनुपस्थितीत ह्या कैलासावरील प्रत्येक शिवगणाची, प्रत्येक जीवाची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्याशिवाय एक महत्वाचे कार्यही तुमच्या हातून साकार होणार आहे. योग्य वेळ आली की ते कार्य तुमच्या हातून निश्चितच पार पडेल. प्रभू, पार्वती मातेला शिवालयात जाऊन बराच अवधी लोटला. अजून कशा आल्या नाही माता? आम्ही मातेच्या आज्ञेशिवाय शिवालयात प्रवेशही करू शकत नाही. श्रद्धा आणि औत्सुक्यच नेहमी शुभवार्ता घेऊन येत असतात, परंतु त्यासाठी गरज असते ती प्रतीक्षेची.
सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं हरेतरोदरं वरं हरे भवक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतं नमस्करो विभास्वरं अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं सुरारि पूर्वनन्दनं सुरारि गर्वचर्वणम् आई काय म्हणालास? पुन्हा हाक मार. आई हो बाळा, तू माझा पुत्र आहेस, माझा अंश, माझ्या ममतेची, माझ्या प्रेमाची अभिव्यक्ती आहेस तू. माझ्यातल्या मातृत्वाला सुखावणारा, परिपूर्णतेची अनुभूती देणारा, माझा एकाकीपणा कायमस्वरूपी दूर करणारा माझा पुत्र आहेस तू. माझा पुत्र.